चला आज एकदम डिलिशियस अशी पावभाजी बनवूया, तेही घरच्या साहित्यामध्ये, घरच्या घरी ज्या आपल्याकडे भाज्या अवेलेबल आहेत त्यामध्ये. आणि सध्या सीझन असे ना की पावभाजीसाठी मिळणाऱ्या सर्व भाज्या इझिली मिळून जातात आणि घराघरात ह्या भाज्या असतातच. आता इथे गाजर, पोटॅटो आणि कोबी छान धुवून घेतले, स्वच्छ चिरून ते थोडंसं मीठ आणि पाणी घालून याला कुकरला 2 शिट्ट्या करून घेऊयात. आणि एकीकडे मस्त आपण फोडणीची तयार करूया. आता माझ्याकडे बटर नव्हतं तर बटरऐवजी इथे तुपाचा वापर केला. तूप तेल घालून जिरे छान तडतडले की मग अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायचा. त्यानंतर मग याच्यात कांदा सोटे होईपर्यंत छान परतून घ्यायचा. मग शिमला मिर्च, मटर आणि टोमॅटो मीठ घालून मौसूत होईपर्यंत शिजवून घेऊयात. आता हे छान शिजलं गेलं की आता हळद, लाल मिर्च पावडर, पावभाजी मसाला आणि थोडासा गरम मसाला घालून परतून घ्यायचे आणि अगदी थोडंसं पाणी घालून याला तेल सुटेपर्यंत छान शिजवू द्यायचे. एकीकडे शिजते तोपर्यंत पाहूयात भाज्या पण छान शिजलेल्या आहेत. आता या भाज्या मॅश करून घेऊयात. आता याच्यात बीट घातलं तर कलर आणखीन छान येतो, पण माझ्याकडे बीट अवेलेबल नव्हतं तरीसुद्धा पावभाजीला कलर मस्त आला. त्या सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्यात आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून थोडंसं पाणी घालून घ्यायचे आणि तयार आहे आपली मस्त डिलिशियस पावभाजी. मस्त कोथिंबीर घालून गार्निश करून घ्यायचे. आणि पाहू शकता किती टेम्पटिंग अशी पावभाजी दिसते घरच्या घरी आणि झटपट आहे की नाही. सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.